गुडघेदुखी असेल, वजन वाढलेले असेल, सायटिका, व्हेरिकोस वेन अशा वेगवेगळ्या त्रासात पाय फार दुखू लागतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पायांचे आरोग्य कसे आपल्याला उत्तम ठेवता येईल त्यासाठी सोपे व्यायाम आपण पाहणार आहोत. सर्वांना सहज जमतील असे हे व्यायाम आहेत. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्यानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. हा फॉलो अलॉंग व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही देखील या व्हिडिओसोबत सराव करा आणि प्रत्येक व्यायाम प्रकार व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्यापासून अधिक लाभ मिळेल. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. त्यासाठी दंडासनात बसून घ्या. या पद्धतीने दंडासनात बसून घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा, दोन्ही हात या पद्धतीने मांड्यांच्या शेजारी आणि टाचा फिक्स ठेवा. पायांना वर खाली टॅप करा. या पद्धतीने टाचा अगदी फिक्स ठेवा आणि पायांना वर खाली या पद्धतीने करा, जेणेकरून पायांमधला जो काही थकवा असेल, ताणतणाव असेल, पूर्ण निघून जाईल. छान. या पद्धतीने कंटिन्यू. पायांच्या या पोटऱ्या असतात, हे आपलं दुसरं हृदय म्हटलं जातं. त्यामुळे या पद्धतीचं ज्यावेळेस आपण वॉर्मअप करतो तर त्या देखील सैल व्हायला मदत होते आणि लवचिक होतात. आणि तुम्हाला जे काही ॲसिडिटीसारखे त्रास असतील, गॅसेस होत असतील, तर त्यात अतिशय त्याचा आपल्याला लाभ मिळतो आणि पायांचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होते. ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण छान होतं. तर नक्की तुम्ही 1 ते 2 मिनिट या पद्धतीने करा. कंटिन्यू. 5 4 3 2 1. व्हेरी गुड. खूप छान. आता पायांची बोट आत बाहेर करा. या पद्धतीने शक्य होतील तितके आत आणि बाहेर घ्या. हलक्यात करू नका. या पद्धतीने 1 2 3 4 5 6. पायाच्या बोटांचा व्यायाम आपला होत नसतो, त्यामुळे या व्यायाम प्रकारांमध्ये तो व्यायाम देखील होईल आणि तुमचं पायांमधलं जे काही रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित सुधारेल. 7 8 9. व्यवस्थितरित्या आत बाहेर करा. 9 10. खूप छान. आता पायाचे पंजे आत बाहेर करा. श्वास घेत आत घ्या, श्वास सोडत बाहेर स्ट्रेच करा. पायांच्या पंजांना जितकं आपल्याला बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करा आणि जेवढं आत घेता येईल तेवढं आत घ्या, म्हणजे पूर्ण पायावर आपल्याला एक छान ताण मिळतो आणि आपला पूर्ण पायाचा व्यायाम अतिशय छान होतो. तर तुम्ही देखील सोबत करा. हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला 10च काउंट करून दाखवत आहे, परंतु तुम्ही करत असताना याचे काउंट हळूहळू नक्की वाढवा. 2. आनंद घेत करा. श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. 3. व्हेरी गुड. कंटिन्यू. 3. तुम्ही पाहू शकतात की व्यायाम करत असतानाच आपल्याला अतिशय ताण जाणवतो आपल्या पायांवर, पायाच्या पोटऱ्यांवर, गुडघ्यांवर, मांड्यांवर. अतिशय छान असे व्यायाम आहेत. 4 5 6. कोणत्याही प्रकारची घाई करू नका. 7 8 9 10. खूप छान. आता पूर्ण पायांना वर्तुळ आकारात फिरवा. पूर्ण गोल करा. 1 2. अतिशय छान. 3 4. आपल्या घोट्यांना यामुळे व्यायाम मिळतो. तर याचेही तुमचे काही दुखणे असतील, टाचा दुखत असतील तर त्यात अतिशय उपयोगी आहे. 4 5
6 7 8 9 10. हेच आता विरुद्ध दिशेने 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप छान. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी जेवढं कमरेत अंतर असेल तेवढं पायांमध्ये अंतर घ्या या पद्धतीने आणि पायांना आत घ्या, पंजांना आत घ्या, अंगठे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने. ओके, कंटिन्यू. या पद्धतीने आत घ्या, बाहेर, आत घ्या, बाहेर. पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा आणि हळूहळू पायांना आत घ्या. या पद्धतीने रिलॅक्स सोडा, अंगठे जोडा. जर पायांचे दुखणे अति असेल तर तुम्हाला याचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला झेपेल, तुमच्या शरीराला जसं झेपेल त्या पद्धतीने करा. 3 श्वास घेतात, श्वास सोडत बाहेर. 4 5 6 सोपे आहेत परंतु खूप इफेक्टिव्ह आहेत. 5 6 7 8 9 10 and hold. 5 4 3 2 1. व्हेरी गुड. रिलॅक्स. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, आपला उजवा जो पाय आहे तो डाव्या मांडीवर ठेवायचा आहे या पद्धतीने. ठीक आहे, आणि तुम्हाला एकदा सरळ समोरून दाखवते. आणि आपली हाताची बोटं बरोबर पायाच्या बोटांमध्ये या पद्धतीने आपल्याला इंटरलेस करायची आहे आणि पायाच्या बोटांना या पद्धतीने आत बाहेर करायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 अतिशय सोपे आहेत. 7 8 9 10. आता हेच आपल्याला वर्तुळ आकारात फिरवायचं आहे. पूर्ण पंजा वर्तुळ आकारात फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तेच अपोजिट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप छान. नंतर पाय या पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे. पंजा या पद्धतीने डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. दोघी हातांनी आपल्याला उजव्या गुडघ्याला छातीकडे खेचायचं आहे. तुम्हाला खाली झुकायचं नाहीये, पायाला गुडघ्याला स्वतःच्या छातीकडे खेचायचं आहे. या पद्धतीने श्वास घ्यायचा, श्वास सोडत खाली प्रेस करायचा आहे. या पद्धतीने श्वास घेत स्वतःकडे खेचा, श्वास सोडत खालच्या दिशेने प्रेस करा. खूप छान. कंटिन्यू. 3. कदाचित तुम्हाला गुडघेदुखी असेल, पायाचे दुखणे जास्त असेल तर तुम्हाला जास्त छातीकडे घेणं शक्य होणार नाही किंवा कदाचित खाली पाय टेकवता येणार नाही. तर तुमच्या शरीराला ओळखून त्या पद्धतीने करा. 5. व्यायाम तुम्हाला खाली बसून शक्य होत नसतील तर तुम्ही बेडवर बसून किंवा सोफ्यावर बसून सहज करू शकता. तुम्हाला जसं जमेल, परंतु करणं हे महत्त्वाचं आहे. हळूहळू सुरुवात करा, परंतु हालचाल करणं थांबवणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने करा. 7 8 9 10. आता हाफ बटरफ्लाय करायचा आहे. त्यासाठी या पद्धतीने पंजाला पकडा आणि गुडघ्याला पकडा आणि हळूहळू गुडघ्याला वर खाली करा. 1 2. यामुळे देखील आपल्या मांड्यांमधल्या नसा, पूर्ण पायातल्या नसा, गुडघ्यातल्या नसा मोकळ्या व्हायला नक्की मदत होते. 4 5 6 7
8 9 10. आता उजव्या पायाला रिलॅक्स करा. हेच आता संपूर्ण व्यायाम आपल्याला डाव्या पायाने करायचे आहेत. डावा पाय या पद्धतीने उजव्या मांडीवर ठेवा. उजव्या हाताची बोटं या पद्धतीने डाव्या पंजात इंटरलेस करा आणि पायाच्या पंजाला आत बाहेर करा. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता पूर्ण पंजाला गोल फिरवा. सैल सोडा आणि गोल फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हेच विरुद्ध दिशेने 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तुमच्या पायातले पूर्ण दुखणे बरे होईल. पायातल्या ज्या काही वेदना आहेत त्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आता पाय या पद्धतीने व्यवस्थित ॲडजस्ट करा. डावा पाय उजव्या मांडीवर या पद्धतीने ठेवा आणि दोन्ही हातांनी गुडघ्याला या पद्धतीने स्वतःच्या छातीकडे खेचा. श्वास घ्यायचा. श्वास सोडत खाली प्रेस करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हाफ बटरफ्लाय करणार आहोत. त्यासाठी उजवा हात या पद्धतीने, डावा हात या पद्धतीने गुडघ्यावर आणि हळूहळू पायाला वर खाली करा. जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायाचे पंजे या पद्धतीने जोडून घ्या. आता पूर्ण बद्ध कोणासन या पद्धतीने पायांना गुडघ्यांना हळूहळू वर खाली करा. करून आपल्या गुडघ्यांच्या मांड्यांच्या पूर्ण नसा व्यवस्थित मोकळ्या होतील आणि तुमचे दुखणे बरे व्हायला मदत होईल. खूप छान. जर तुम्हाला या पद्धतीने पूर्ण बद्ध कोणासन जमत नसेल तर आपण जे सुरुवातीला हाफ बटरफ्लाय पाहिले त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. खूप छान. कंटिन्यू. 5 4 3 2 1. रिलॅक्स. नंतर पुन्हा दंडासनात बसून घ्या. या पद्धतीने जवळ घ्या. आता गुडघे खालच्या दिशेने प्रेस करा आणि पायाचे पंजे आत घ्या. तर या पद्धतीने करायचं आहे. खाली प्रेस करा. गुडघ्यांना पूर्ण खाली प्रेस करण्याचा प्रयत्न करा आणि पायाचे पंजे आत घ्या. तुम्हाला एक छान स्ट्रेच मिळेल. कदाचित तुमचे पायाचे टाचा या थोड्या वर येतील तर काही हरकत नाही. त्यात थोडं थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा खालच्या दिशेने प्रेस करा. गुडघ्यांना खाली प्रेस करा. पायाचे पंजे आत. टाचा थोड्या वर होतील आणि त्या स्थितीत थांबा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा एकदा पंजे आत. टाचा थोड्या वर असतील. गुडघे खाली प्रेस करा. 5 4 3 2 1. खूप छान. रिलॅक्स. तर अशा पद्धतीने आपण सोपे पायाचे व्यायाम पाहिलेत. सर्वांना सहज जमतील असे आहेत. खाली बसता येत नसेल बेडवर बसा, सोफ्यावर बसा. तुम्हाला शक्य असेल तिथे बसा. शक्य असेल त्यानुसार तुमच्या शरीर क्षमतेनुसार सुरुवात करा. परंतु करण्याला महत्त्व आहे. सुरुवातीला तुम्हाला
जर पायांमध्ये वेदना अधिक असतील तर 5-5 काउंटने सुरुवात करा आणि हळूहळू तुम्हाला सवय झाली की नक्की काउंट वाढवा. अतिशय सोपे इफेक्टिव्ह व्यायाम आहेत. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा. आपले ऑनलाईन क्लासेस देखील असतात. त्यात या पद्धतीने थेरपी क्लासेस, जनरल फिटनेस, वजन कमी करायचं आहे, वाढवायचं असेल, वेगवेगळ्या व्याधी झालेल्या असतील, गुडघेदुखी, पायदुखी असे वेगवेगळे त्रास असतील, त्यासाठी आपले क्लासेस तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. मला यात सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.